शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांना खोचक टोला लगावलाय. पाहूया. हे सगळं प्रकरण उघडकीस कसं आलं तर बावनकुळेंनी सांगितलं की हे दोघं भेटले आणि मी होतो आणि 4.5 तास भेटले. तर 4.5 तास हे का भेटले असेल याचं काय उत्तर कोणाकडे आहे का? नाही. आणि सध्याच्या मी काही वाटणं फरक दिसतोय. धस्साव अतिशय क्षमाशील झाले, संत परंपरेवर चालले की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका. त्यांनी सांगितलं, संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारलं असेल तर त्यांना माफ करून टाका. तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं. म्हणजे 4 दिवसापूर्वी 4.5 तासामध्ये धस आणि धनंजय मुंडेंनी काय केलं आणि एक मराठीतलं गाणं आठवलं. दोघांनी गळ्यात गळे तर घातलेच असतील कारण ते 4.5 तास भेटले ते एकमेकांना. गाणं म्हणाले असेल, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. झाले दोघांनी मोत्यांच्या माळा एकमेकांना घातले, मोठ्या माला झालं, संपलं प्रकरण. महाराष्ट्राने 2 महिने जे बघितलं तर महाराष्ट्राने विसरून जायचं. जणू की आमच्यात काही झालंच नाही असं बोलायला मोकळे झाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.